इतक्या जणांचे क्लासेस सुरू झालेत. ठीक आहे. बाजारामध्ये आता वेगवेगळा भाजीपाला आलेला आहे. काही भाजीपाला 10 रुपयाला मिळतो, काही 20 ला मिळतो, काही 30 ला मिळतो. ठीक आहे. आणि शेवटी बाजार संपायचा वेळ आला तर तो 5 रुपयाला सुद्धा मिळतो. इतके मला विद्यार्थ्यांनी पाठवले, काही विद्यार्थ्यांनी कॉल केले, सांगितलं सर हे आता मला तर वेळ नाहीये वेगवेगळ्या ग्रुपला बघायला. इतकं विद्यार्थ्यांना सांगण्यात येतंय अमुक हे तमुक ते, महाराष्ट्रातील नंबर 1 ची टीम, महाराष्ट्रातील नंबर 2 ची टीम, महाराष्ट्रातील थर्ड क्लास टीम, ही टीम अमुक घेणारे तमुक क्लासेस, हे आमच्याकडं इतके विद्यार्थी, आमच्याकडे लेक्चरर लोक जॉईन झाले, आमच्याकडे महाराष्ट्रातले क्लासेसवालेच आमच्याकडे क्लास करायला जॉईन झाले. विद्यार्थ्याची फालतू फसवणूक भरपूर ठिकाणी होतीये. पैसा गेला तर हरकत नाही विद्यार्थ्यांना, पण वेळ वाया जाऊ नये हे माझं मत आहे. वेळ वाया जाऊ नये. पैसा डझंट मॅटर. 2 आणि 3 4 हजार रुपये काहीच नाही. आज ते तुम्ही लात मार रोजानं गेलं तर आज इथं म्हणजे आज गुत घेतलं रोजानं तर 1000 2 हजार रुपये कमी देतात. आपण पैशाचा प्रश्न नाहीये, वेळेचा प्रश्न आहे. आता DMER ची भरती परत पुन्हा नाही आली तर काय बोंबलायचं का आपण? काय करणार आपण? प्रश्न पैशाचा नाहीये, प्रश्न वेळे